थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आज आपण बिटापासून 8 दिवस टिकणारा पौष्टिक पदार्थ बनवतोय। सर्वात अगोदर बिटाचा जो मुळाचा भाग असतो तो काढून घेतला। आता जो वरचा जो भाग आहे हा देखील काढून घेतला। आता याची साल काढून घेऊयात। तर हे पहा, इथे मी याची सर्व साल काढून घेतलेली आहे। आता हे बीट आपण खिसून घेणार आहोत। तर हे पहा, इथे मी अशा प्रकारे सर्व बीट खिसून घेतलेलं आहे। इथे मी 1 किलो बीट घेतलेला आहे। कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घातलं। तूप छान गरम झालं की यामध्ये आवडीनुसार कट केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। तर हे पहा, हे ड्रायफ्रूट्स आपल्याला लो फ्लेमवरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। आता हे काढून घेऊयात। इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता। मी काजू, बदाम आणि पिस्ता वापरलेला आहे। आता जे राहिलेले तूप आहे त्याच्यामध्ये आपण किसलेलं बीट घातलं, चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि मंद आचेवर आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर यावरती ताट झाकून 5 ते 6 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। ताटामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे बीट बुडाला करपणार नाही। एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये दूध घालूयात। इथे तुम्ही पाहू शकता, हे पहा, कढईला अजिबात बीट चिटकलेलं नाही किंवा बुडाला अजिबात करपलेलं सुद्धा नाही। ताटामध्ये थोडंसं पाणी ठेवलं की अजिबात बुडाला करपत नाही। आणि आता आपण यामध्ये दूध घातलेलं आहे। इथे मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे। 1 किलो आपण बीट घेतलं त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे। तर हे पहा, याला एकदा छान असं मिक्स करून घेतलं। आता पुन्हा आपण हे 7 ते 8 मिनिट शिजवून घेऊयात। तर यावरती ताट झाकून मी पुन्हा हे 7 ते 8 मिनिट शिजवून घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, हे पहा, आता याच्यातलं जे दूध होतं ते पूर्ण कमी झालेलं आहे, म्हणजे आटत आलेलं आहे दूध। एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आवडीनुसार साखर किंवा गूळ घालायचा आहे। मी यामध्ये 200 ग्राम गूळ घातलेला आहे। इथे तुम्ही 250 ग्रॅम किंवा 300 ग्राम गूळ वापरू शकता, जसं तुम्हाला गोड आवडतं त्यानुसार। मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथून पुढे फुल फ्लेमवरती याच्यामधलं सर्व दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर हे पहा, याच्यातलं सर्व दूध आता आटलेलं आहे। एकदम मस्त सॉफ्ट असा हा हलवा शिजलेला आहे। आता शेवटी यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हलवा थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून 8 दिवस तुम्ही हा फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। अजिबात खराब होत नाही। मुलांनी अगदी थोडा थोडा जरी दररोज खाल्ला तरी हा खूप पौष्टिक आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच पौष्टिक आहे। तर नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका। येणाऱ्या नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।